श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 17 मे वार रविवार आणि या दिवसापासून पवित्र अशा अधिक मासाला सुरुवात झालेली आहे आणि 15 जून 2026 पर्यंत हा पवित्र असा अधिक मास असणार आहे. अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णू देवांना समर्पित असणारा महिना आहे. या अधिक मासामध्ये केलेली कोणतीही सेवा, उपासना, आराधना असेल तर त्याचं आपल्याला कितीतरी अधिक पटीने फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते. त्याचबरोबर या अधिक मासामध्ये अनेक घरामध्ये अनेक सेवा, उपाय जे आहेत तर त्या देखील केल्या जातात. कारण की बघा, भगवान श्रीहरी विष्णू देवांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्या कुटुंबावरती सदैव राहत असतो. त्यांची उपासना केली जाते या महिन्यामध्ये. त्याचबरोबर या अधिक मासामध्ये एक असा दुर्मिळ योग जो आहे तर तो देखील जुळून आलेला आहे. म्हणजेच काय तर गुरुपुष्य अमृत योग हा वर्षातून केवळ 2 किंवा 3 वेळा जुळून येत असतो. त्यामुळे या गुरुपुष्य अमृत योगाचं महत्व खूप खास आणि विशेष, अनन्यसाधारण असं असणार आहे. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते त्यावेळी गुरुपुष्य अमृत योग हा जुळून येत असतो. हा दिवस अतिशय अत्यंत शुभ मानला जातो आणि या गुरुपुष्य अमृत योग नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील मानलं जातं. त्याचबरोबर या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे आणि या पुष्य नक्षत्र सर्व प्रकारचे शुभ कार्य करण्यासाठी अतिशय अत्यंत शुभ मानले जाते. त्याचबरोबर या गुरुपुष्यामृत योगात धनाची देवी माता लक्ष्मी प्रगट झाली होती असं देखील म्हटलं जातं. तसेच गुरुपुष्यामृत योग हा नारायणाच्या सुदर्शन चक्रा इतका शक्तिशाली आणि महान मानला जातो आणि अभिजित मुहूर्तांपेक्षाही सर्वश्रेष्ठ हा गुरुपुष्यामृत योग मानला जातो. तर सध्या चालू आहे अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना. हा भगवान श्रीहरी विष्णू देवांना समर्पित आहे. गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णू देव यांना समर्पित वार आहे. त्याचबरोबर गुरुवार हा बृहस्पतिवार म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग हा देखील गुरुवारी येतो आणि या अशा दुर्मिळ योगांवरती जर आपण काही घरामध्ये सेवा, उपाय केले तर ते खूप लाभदायी ठरत असतात. भगवान श्रीहरी विष्णुदेव यांचा कृपा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो. म्हणूनच आपल्याला आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी, सुख समृद्धीसाठी आणि भरभराटीसाठी, त्याचबरोबर आपल्या मुलांच्या विवाहामध्ये ज्या काही अडचणी, अडथळे येत आहेत तर ते दूर व्हावे यासाठी गुरुपुष्यामृत योगांवरती एक साधा परंतु अतिशय अत्यंत प्रभावशाली आपल्याला उपाय जो आहे तर तो करायचा आहे. एक हळकुंड आपल्याला घरामध्ये एका ठिकाणी ठेवायचं आहे. त्याची एक सेवा आपल्याला करायची आहे. आता हे हळकुंड कशा पद्धतीने ठेवायचं आहे, नेमकी यावरती आपल्याला सेवा कोणती करायची आहे, हा उपाय कशा पद्धतीने करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा हळकुंडाचा उपाय तुम्हाला सर्वप्रथम आपण या हळकुंडाचं महत्व समजून घेणार आहोत. कारण की बघा, हिंदू धर्मामध्ये भगवान श्रीहरी विष्णू देवांच्या पूजेमध्ये हळदीला खास, विशेष, अनन्यसाधारण महत्व आहे आणि हळकुंडाला देखील तितकंच महत्वाचं स्थान आहे. त्याचप्रमाणे हळद ही भगवान श्रीहरी विष्णू देवांना प्रिय अवतार असलेल्या बृहस्पती म्हणजेच गुरुदेवांशी संबंधित आहे. कोणतीही पूजा असेल तर त्यामध्ये हळकुंड जे आहे ना तर ते घरात सुख, समृद्धी आणि भरभराट येते, सकारात्मक ऊर्जा येते. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचा संबंध देवगुरु बृहस्पती यांच्याशी जोडला जातो आणि
भगवान श्रीहरी विष्णू हे सृष्टीचे पालन करते आणि त्यांना गुरुचे स्थान प्राप्त झाले. भगवान श्रीहरी विष्णुदेवांच्या पूजेमध्ये हळकुंड वापरल्याने कुंडलीतील गुरुदोष दूर होतात. त्याचबरोबर हळकुंड हे अखंडतेचं, मांगल्याचं आणि सुख समृद्धीचं प्रतीक आहे. तसेच कोणतंही शुभ कार्य असेल तर त्या शुभ कार्यामध्ये सर्वप्रथम हळदीचा वापर केला जातो. म्हणजेच हळदीने स्वस्तिक काढणे किंवा हळदीच्या अक्षता या शुभ कार्यामध्ये आवर्जून वापरल्या जातात. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णुदेव यांच्या पूजेमध्ये हळदीचा, हळकुंडाचा वापर केल्याने भगवान श्रीहरी विष्णुदेव भक्तांच्या मनातील सर्व इच्छा, मनोकामना देखील पूर्ण करतात आणि सर्व संकटातून त्यांना मुक्त करतात. म्हणूनच आपल्याला आज या व्हिडिओमध्ये पवित्र अधिक मासामध्ये या गुरुपुष्यामृत योगांवरती एक हळकुंडाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. बघा, या उपायासाठी आपल्याला लागणार आहे हळकुंड. फक्त आपल्याला हळकुंड जे आहे तर ते लेकूरवाळ हळकुंड जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे. हळकुंडाला कुठेही म्हणजे छिद्र पडलेलं, किडलेलं घेऊ नका. लेकूरवाळ हळकुंड कसं तर त्याला गाठ असते बघा, असं आपल्याला हळकुंड जे आहे तर ते घ्यायचं आहे. तुटलेलं, फुटलेलं, किडलेलं, खराब झालेलं हळकुंड जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं नाहीये. त्याचबरोबर या उपायासाठी आपल्याला नुसतं हळकुंड घेऊन चालणार नाही, तर आपल्याला काही आणखीन वस्तू आपल्याला देखील लागणार आहे. व्हिडिओमध्ये समोर चालून मी तुम्हाला सांगणारच आहे, परंतु यापूर्वी या गुरुपुष्यामृत योगांवरती म्हणजेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून आपल्या घराची स्वच्छता करायची आहे. कारण ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी कायम निवास करत असते. त्यानंतर आपल्या घराची साफसफाई झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये आपल्याला थोडंसं पाणी जे आहे तर ते घ्यायचं आहे. त्यामध्ये ते थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं गोमित्र टाकायचं आहे आणि हे हळद आणि गोमित्र टाकलेलं पाणी आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे. जेणेकरून घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होईल. त्याचप्रमाणे आपल्या घराचा जो मुख्य मेन प्रवेशद्वार असतो, उंबरठा असतो, तर उंबरठ्यावरती आपल्याला थोडंसं शिंपडायचं आहे. उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. दरवाजावरती देखील हळदीने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर देवघरातील देवी देवतांच्या पूजा आपल्याला आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे, सेवा आहे तर ती करून घ्यायची. बाळकृष्णाची पूजा करायची. बाळकृष्ण हे भगवान श्रीहरी विष्णुदेवांचं एक स्वरूप मानलं जातं. त्याचबरोबर शक्यतो या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत तर ते परिधान करायचं आहे. भगवान श्रीहरी विष्णुदेव यांना पिवळा रंग हा अतिशय अत्यंत आवडीचा आणि प्रिय रंग आहे. त्यामुळे जितक्या जास्त सेवा तुम्हाला या पिवळ्या रंगात होतील तितक्या जास्तीत जास्त करायच्या आहे. त्यानंतर देवघरासमोर आपल्याला आसन टाकून बसायचं आहे. त्या अगोदर आपल्याला तुळशीची पूजा करून घ्यायची. तुळशी समोर छानसा तुपाचा दिवा लावायचा, धूप अगरबत्ती लावायची. तुळशीला आपल्याला पाणी अर्पण करायचं. यानंतर तुळशीची पूजा करायची आणि कच्चं दूध जे आहे तर ते थोडंसं आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. त्याचबरोबर तुळशीला ज्या अखंड अक्षता आहेत तर त्या देखील अर्पण करायच्या. यानंतर माता तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या. तुळशीच्या मंत्राचा जप करायचा किंवा मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा जप केला तरी देखील चालणार आहे. त्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं. आता मी तुम्हाला सांगितलं अगोदरच, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे तुम्हाला हळकुंड घ्यायचं. हळकुंड घेत असताना लेकूरवाळं हळकुंड घ्या. कुठेही फुटलेलं, तुटलेलं घेऊ नका, किडलेलं घेऊ नका. त्याचबरोबर तुम्हाला पानाचा विडा घ्यायचा आहे. अखंड 21 तांदूळ तुम्हाला मोजून घ्यायचे आहेत. तांदूळ देखील तुटलेले घेऊ नका. आपल्याला चांगलेच तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहे. 21 तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. 2 हिरवी वेलची, वेलदोडे जे आहेत तर ते घ्यायचे आहे. आता आपण जे विड्याचं पान घेतलेलं आहे, खाऊचं नागवेलीचं पान, त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे किंवा कुंकवाची पेस्ट केली आणि कुंकवाच्या सहाय्याने काढलं तरी देखील चालेल.
त्यानंतर आपल्याला या सर्व वस्तू त्या पानावरती ठेवायच्या आहे. 2 अखंड लवंग जे आहेत तर ठेवायच्या, वेलची ठेवायची, लेकूरवाळं हळकुंड जे आहे तर ते देखील ठेवायचं, 21 अखंड तांदूळ जे घेतलेले आहेत आपण ते देखील ठेवायचे. मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगितल्या आहेत त्या पूर्णपणे आपल्याला मोजूनच घ्यायच्या आहे. अशा प्रकारे तुम्हाला ज्या वस्तू सांगितल्या आहेत तर त्या पानावरती ठेवून घ्यायच्या. तुम्हाला या वस्तू ठेवून घ्यायच्या. आता एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटमध्ये तुम्हाला या सर्व वस्तू ठेवायच्या. सर्वप्रथम आपल्याला दिवा धूप प्रज्वलित करायचा आणि कोणतीही सेवा कोणताही उपाय करताना ती अग्निदेवतेच्या साक्षीने केली तर ती भगवंतापर्यंत नक्कीच लवकर पोहोचते. दिव्याखाली आपल्याला अक्षदांचं आसन द्यायचं आहे किंवा फुलांच्या पाकळ्याचं आसन द्यायचं आहे किंवा मग तुम्ही गांडुळाचं किंवा मग हरभरा डाळीचं आसन देऊ शकता. दिव्याला कोणतीही सेवा अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने ती भगवंतापर्यंत लवकर पोहोचते. यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे जे धान्य आहे तर ते तुमच्या धान्याच्या डब्यामध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला दररोज दिवा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर जर तुम्हाला धान्य ठेवायचं नसेल तर तुम्ही पाटावरती किंवा इतर कोणतेही आसन करून फुलांच्या पाकळ्या ठेवू शकता, कोणतीही वस्तू ठेवू शकता, पण आसन करूनच हा दिवा प्रज्वलित करायचा. यानंतर बाळकृष्णाची जर मूर्ती देवघरामध्ये असेल तर तिला अभिषेक करायचा पाण्याने, पंचामृताने, परत स्वच्छ पाण्याने. यातील पाणी सर्वांनी कुटुंबातील थोडं थोडं ग्रहण करायचं आहे. उरलेलं जे काय पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. अभिषेक करताना देखील पाणी वापरणार आहोत अभिषेकासाठी, त्यामध्ये देखील आपल्याला हळद टाकायची आहे. त्यानंतर परत तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे, विधिवत सेवा करायची आणि यानंतर जे आपण या वस्तू घेतलेल्या आहेत त्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या. आता कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतो, काही अडचण नाही. म्हणजेच लहान असेल, थोर असेल, मोठे असेल, हा उपाय करू शकता. त्याचबरोबर उपाय करताना तुमच्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी तसेच मुलांच्या विवाहामध्ये ज्या काही अडचणी, अडथळे, संकट येत आहेत त्यासाठी म्हणजेच हा उपाय जो आहे तर तो संपूर्ण कुटुंबासाठी असणार आहे. त्यामुळे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकतो. या वस्तू आहेत तर त्या आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला मनोभावे 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा जप करायचा. तुमची जी कोणती कुलदेवता आहे तिचं ध्यान करायचं, नामस्मरण करायचं, तिला आवाहन करायचं, आपल्या मनातली इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत असेल तर कुलदेवीच्या मंत्राचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे किंवा मग कुलदेवता माहीत नसेल तर ओम श्री कुलदेवताय नमः किंवा श्री कुलदेवताय नमः एवढा मंत्र तुम्ही म्हटला तरी देखील चालणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ज्या हळकुंड वस्तू आहेत त्यावरती तुमच्या कुटुंबाची जी काय अडचण असेल, समस्या असेल, मुलांच्या विवाहाबद्दल अडचण असेल, शिक्षणासंबंधित मुलांच्या अडचण असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, जे काही अडचण असेल तुम्हाला तर ते तुम्हाला या वस्तूंवरती तुम्हाला बोलून दाखवायचे आहे, व्यक्त करायचे आहे, सांगायचे आहे. आणि त्यानंतर या वस्तू तुम्हाला भगवान श्री हरी विष्णुदेव किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीजवळ ठेवायचा आहे. हा जो उपाय आपण करत आहात तर तो उपाय आपण या गुरुपुष्यामृत योगांवरती सकाळीच करायचा आहे. त्यानंतर दिवसभर तुम्हाला या वस्तू त्या ठिकाणी ठेवायच्या. संध्याकाळी परत तुळशीची पूजा करायची आणि ह्या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्यांना देखील तुम्हाला धूप दीप अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की तुम्ही या वस्तू ज्या ठिकाणी सांगणार आहेत त्या ठिकाणी ठेवायच्या आणि त्या हिशोबानेच तुम्हाला ही सेवा करताना त्या वस्तू घ्यायच्या आहेत. म्हणजे जर तुम्हाला 2 ठिकाणी ठेवायच्या असतील तर 2 विड्याची पानं घ्यायची आणि म्हणजे 2 अशी 4 विड्याची पानं घ्यायची. त्यावरती 21 वेगवेगळ्या अक्षदा, 2-2 लवंग, 2-2 वेलची ज्या आहेत तर त्या अलग अलग तुम्हाला या वस्तू ठेवायच्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच वार येत असतो शुक्रवार, 21 मेला आलेला आहे गुरुपुष्यामृत योग, तर 22 मेला तुम्हाला म्हणजे शुक्रवारला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला समर्पित करायच्या आहे, अर्पण करायच्या आहे.
दुसऱ्या दिवशी देवपूजा झाल्यानंतर विड्याचं पान घ्यायचं नाही, फक्त या वस्तू घ्यायच्या, कारण विड्याचं पान हे सुकून जाणार आहे उन्हाळा असल्यामुळे. त्यामुळे आपण ज्या काही अक्षदा, हळकुंड, वेलची घेतलेल्या आहे तर त्या आपल्याला घेतलेल्या आहेत तर त्या माता लक्ष्मी समोर अर्पण करायच्या. एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा, नवीनच वस्त्र घ्यायचं आहे, रुमाल घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला हे ठेवायचं. परत एकदा त्यांची पूजा तुम्हाला मनोभावे करायची. तुम्ही जी काय हळकुंड पिवळ्या रंगाची घेतलेली आहे, पिवळ्या रंगाच्या धाग्यानं किंवा कलाव्याच्या धाग्यानं तुम्हाला ती पोटली तयार करायची आणि तुमची जिथे कुठे तिजोरी असेल किंवा जिथे कुठे तुम्ही पैसे, दागदागिने ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे. जर तुम्हाला कोणत्याच ठिकाणी जर ठेवायचं नसेल, घरामध्ये तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता. तुमच्या घराचा जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्याच्या वरती बाजू, चौकटीच्या वरती बाजूला सुद्धा बांधू शकता किंवा तुमच्या एखादा छोटा मोठा दुकान असेल, व्यवसाय असेल, त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवणं शक्य असेल तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता. फक्त दररोज याची तुम्हाला पूजा करायची आहे, म्हणजेच नुसतं धूप दीप दाखवला तरी देखील चालेल. या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण अभिमंत्रित केलेल्या आहे, सेवा केलेली आहे. याला भगवान श्री हरी विष्णू देवांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त झालेला आहे आणि हे भगवान श्री हरी विष्णुदेव यांचं स्वरूप आहे. त्याचबरोबर अखंड अक्षदा, लवंगा या माता लक्ष्मी स्वरूप आहे, माता लक्ष्मीच्या आवडीच्या वस्तू आहेत. त्यामुळे तुम्हाला या गुरुपुष्य अमृत योगांवरती ही सेवा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे. जर मुलांच्या विवाहामध्ये जर अडचणी येत असतील आणि मुलांसाठी स्थळ पाहायला जात असाल तर तुम्ही यातील हळकुंड आणि अक्षदा सोबत ठेवू शकता. यामुळे देखील तुमच्या मुलांच्या विवाहातील अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होणार आहे आणि मुलांचा भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी सारखा जोडा जमणार आहे. फक्त उपाय करत असताना मनापासून पूर्ण श्रद्धेने करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. त्याचप्रमाणे अधिक मासात तुम्हाला गुरुपुष्य अमृत योगांवरती हा उपाय करायचा आहे. परंतु जर तुम्हाला काही कारणास्तव या दिवशी जर शक्य झालं नाही तर तुम्ही अधिक मास संपण्यापूर्वी कोणत्याही गुरुवारी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. परंतु प्रयत्न करा गुरुवारी गुरुपुष्य अमृत योग जो आहे तर तो अतिशय अत्यंत दुर्मिळ योग आहे आणि अतिशय अत्यंत पवित्र योग आहे. हा सुवर्ण योग याला म्हटलं जातं. म्हणून आपल्याला या गुरुपुष्य अमृत योगांवरती ही सेवा, उपाय जे आहेत तर ते आपल्याला आवर्जून करायचे आहे. अतिशय अत्यंत प्रभावशाली सेवा आहे, उपाय आहे. नक्की करून बघा. यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर सांगितल्याप्रमाणे ती देवघरामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा घरात तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता. गुरुपुष्य अमृत योगांवरती आपण जी काय सेवा करणार आहोत, देवघरासमोर या वस्तू ठेवल्यानंतर संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला घरामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर लावायचा आहे. त्यासोबतच आपल्याला थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते देखील जाळायचे आहे, प्रज्वलित करायचे आहे. एक वेलची, एक लवंग आपल्याला ह्या वस्तू त्यामध्ये टाकायच्या आणि तो प्रज्वलित करायचा. सर्व घरभर आपल्याला धूप पसरवायचा आहे आणि नंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याजवळ ती पंथी जी आहे तर ती आणून ठेवायची आहे. उंबरठ्याला या दिवशीच आपल्याला आवर्जून हळदीचं लेपन जे आहे तर ते करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 21 मे वार गुरुवार या दिवशी गुरुपुष्य अमृत योगांवरती हा छोटासा हळदीचा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.